पियू हे घ्या. नाही नको. पियू सकाळपासून उपाशी आहे तुम्ही, काही खाल्लेलं नाही, हे तरी घ्या. डॅडी मला खरंच जाणार नाही, नको. पियू हट्टीपणा करू नका, आपल्याला खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे अजून. पियू अहो तुमच्या पोटात बाळ आहे आणि तुम्ही अशा अवस्थेत उपाशी राहणं बरं नाही. ऐका आमचं, मला काळजी घेतली पाहिजे, तुमचीही आणि तुमच्या बाळाची. डॅडी मला सगळं कळतं, पण मला नाही जाणं. मला नका फोर्स करू. जवळ त्या शोनाला वीरूच्या आयुष्यातनं हकलून देत नाही ना, तवर कायच खाणार नाही. वाटलंच तर तुम्ही हे माझं व्रत समजा, आणि माझा व्रत पूर्ण केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. आज मी लय म्हणजे लय खुश आहे. अगं पुन्हा मी या गावाची आमदार आणि या घराची कारभारीण होणार आहे. काकी तुमची तर मजाच झाली. म्हणजे काठी न उघडता साप मारणार आहे तुमच्या हातून. हे दिपे, ह्या शोनामुळे ना आपल्या वाटतलं काट आपोआप दूर होणार आहेत बघ. काकी तुमचं नाद आहे का? म्हणजे संधी साधूपणा कसा करायचा ना तुमच्याकडनं शिकावं माणसानं. दिपे म्हणजे संधीचं सोनं कसं करायचं हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे हो काकी. कसं आहे ना दिपे, हे राजकारण म्हणजे व्यवहार असतो आणि या व्यवहारामध्ये कुणाला पैसा पाहिजे असतो तर कुणाला सत्ता. आणि त्या शोनाला या राजकारणातनं पैसा पाहिजे आणि मला सत्ता. त्यामुळं आमच्या दोघींची परफेक्ट मांडवली झाली. काकी तुमचं सगळं खरंय, पण पिओनी मुंबईलाच गेले ती, आणि तुम्हाला तर त्यांचा टेरर चांगलाच माहितीये. तिकडे जाऊन त्यांनी शोनालाच हाकलून दिलं तर तुमच्या सगळ्या प्लॅनिंग वरनं घाणा फिरायचा. दिपे, मी म्हणजे काय तुला दूध पिती बच्ची वाटली काय ग? राजकारण कसं खेळायचं असतं हे चांगलं ठाऊक आहे मला. त्या पियूवरनं कधी आणि कसा घाणा फिरवायचा याचं नियोजन करून ठेवलंय मी. शोनाला पियू मुंबईला येत असल्याची खबर दिली मी. आता तू बघच ती शोना पियूच्या प्रेमाचा माज कसा उतरवते ती. काकी तसं झालं ना तर चांगलंच आहे, पण समजा तुमचा डाव पलटलाच, म्हणजे पियू वहिनींनी शोनाला घराच्या बाहेर काढलंच, तर पुढं काय? वेलकम. राजवीर जी, राजवीर जी, काय चाललंय वीरू? हे तर काय करते? ते माझ्या रूम ओनरनी ना मला रूम मधून बाहेर काढून टाकलं. राजवीरजींनी मला आसरा दिला म्हणून मी त्यांच्यासोबतच इथे राहते. देव माणूस आहेत राजवीरजी, तुम्ही त्यांच्यावर काही शंका घेऊ नका. हा ए आवाज बंद. तुला नाही विचारलंय मी.
ज्याचं खातेस त्याच्यावरच उलटणारी बाई हायस तू. तुझे सगळे गुण चांगलेच माहितीये मला, त्यामुळे गप्प बसायचं. विरू, मी तुला सांगितलं होतं ना हिच्यापासून लांब राहायला, पण तरी बी काय करते ती इथं? हिला आत्ताची आत्ता हितनं बाहेर जायला सांग. पियू, तुम्ही मागच हिला वाचवायला नाही पाहिजे होतं. तवाच खलास केलं असतं ना तर आज तुमच्या संसारात विष कालवायला ही परत आली नसती. ए शोना, तुला एकदाच आणि शेवटचं सांगतोय, गप गुणानं हितनं निघायचं. परत जर आमच्या जावयाच्या आयुष्यात आली किंवा त्याच्या आजूबाजूला जरी दिसली तर गाठ आमच्याशी आहे. मी तुमचं काय ऐकू? मी फक्त राजवीरजींचंच ऐकणार. जर त्यांनी मला इथून जायला सांगितलं तर जाईन मी. विरू, सांग हिला जायला. विरू, राजवीरजी, नीट विचार करून निर्णय द्या. हा, ए, ह्यात निर्णय काय घ्यायचाय? तुझा संबंधच काय ग इथं राहायचा? चुपचाप तुझं सामान बांधायचं आणि चालता व्हायचं इथनं. माझ्या विरूच्या सावलीला बी नकोस मला तू. चल चल निघित ना. राजवीरजी काहीतरी सांगण्यात आहे ना. राजवीरजी, अहो तुम्ही काहीच बोलणार नाही आहात का? चल. राजवीरजी, अहो तुमचं माझ्यावर प्रेम आहे तिला सांगायला घाबरताय का तुम्ही? हे काय बोलतेस तू? हे वी आर इन लव्ह. आमचं प्रेम आहे एकमेकांवर. त्यामुळे तू आता आमच्या मध्ये येऊ नकोस. जा इथून. शोना, विरू, तू बघितलं का काय म्हणते ही? विरू, हिला आत्ताच्या आत्ता माझ्या डोळ्यासमोरून जायला सांग. विरू, सांग हिला. विरू. पियू, शोना इथनं कुठंच जाणार नाहीत. राजवीर, त्या पाहुण्या आहेत आमच्या, त्यांना मी इथं आणले. त्यामुळं त्यांना या घरात ठेवायचं का बाहेर काढायचं ते मी ठरवणार. तुम्ही कोण ठरवणार? विरू, अरे काय बोलतोयस तू? हे अरे ही तुझ्या आयुष्याची वाट लावल. अरे ही एक नंबरची फसवी आणि धूर्तबाई आहे. ए तू चल चल. सोड. चल इथनं सोड. पियू, तू सांगितलेलं ऐकलं नाहीस का? शोना इथनं कुठंच जाणार नाहीत. त्या माझ्याबरोबर इथं राहतील. विरू, बायको आहे मी तुझी, आणि माझ्या समोर एका परक्या बाईला घरात ठेवायचं म्हणतोयस? तुला काहीच कसं वाटत नाहीये? विरू, माझ्या पोटात बाळ आहे तुझं. अरे त्याचा तरी विचार कर. ठीक आहे, मग तुला माझ्या आणि शोनापैकी एकीलाच निवडावं लागेल. मी आता ठरवलंय, मी परमनंटली तुमच्या सोबतच राहणार आहे. सो प्लीज
मला फोर्स करू नका, नाहीतर मला मीडियात जावं लागेल. लोकांकडून न्यायासाठी मदत मागावी लागेल. तुमचं, दादासाहेबांचं, सूर्यवंशी कुटुंबाचं नाव तुम्ही धुळीला मिळवायचं की मला इथं ठेवून ते राखायचं. आणखी एक, पियू आणि माझ्यात तुम्ही फक्त मलाच निवडायचं. ठीक आहे, तुझा हाच हट्ट असेल तर मी एकीलाच निवडतो. शोना, त्यांना बाहेर जायला सांग. राजवीर, कुणाला बाहेर जायला सांगताय तुम्ही? पिऊंना? ज्या पिऊनी तुमच्यासाठी घरदार सोडलं, सगळं सुख सोडलं, सतत तुमच्या पाठीशी ठामपणे उभा राहिल्या, आज जे तुम्ही इथं उभे आहेत ना, त्या तुमच्या बायकोमुळं, पियूमुळं. आणि त्यांनाच बाहेर जायला सांगताय. आणि हे सगळं या शोनामुळं होतंय. हिला आज आम्ही जिथे ठेवणार नाही. थांबा डॅडी. यो, चला इथनं. यो, जिथं आपल्या प्रेमाची, आपल्या नात्याची किंमत होत नसेल ना, तिथं ती जबरदस्तीने मिळवायची बी नसते. चला इथं. एक आनंदाची बातमी आहे. आपल्या घरी बाळ येणार आहे. तुमचा इरू बाप होणार आहे. आणि मी आजी आणि तुम्ही आजोबा. खरं तर मला नात नातू काय बी चालेल, पर नातू झाला तर तुम्ही तिच्या पोटी आला असं समजित मी. खरं सांगू, कवा कवा तुमची लय आठवण येते. खरं तर तुम्ही आज पाहिजे होतात. हवं, इरूनं तुमचं नाव लई मोठं केलं. या अहो, पिऊन तर ना या घराची, या गावची सगळी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. समज कसं बघा चांगलं चाललंय. पर तुम्ही गेला आणि लई खस्ता खाल्ल्या तेव्हा मी. तुमच्या माघारी आपल्या इरूचं कसं व्हायचं असं सतत वाटायचं मला. अव, विरू आणि पियूचा संसार एखाद्याची नजर लागावी ना असा सुरू आहे. अव, दोघांचे एकमेकाचे विचार पटत्यात, लय प्रेम करतात एकमेकावर. अव, एकमेकाला समजून घेते ती आणि चांगला संसार करते ती. बघा, तुमचा आशीर्वाद त्यांना कायम राहू द्या. वहिनी, वहिनी कसं सांगू तुम्हाला, वरवर सगळं चांगलं दिसत असलं तरी आतनं त्यांच्या नात्याची जमीन भुसभुशीत झाली. असं वाटतंय कवा पण ते ढासल. असं काय होऊ नये एवढीच इच्छा आहे. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. पियू, अगं मी बी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. माझ्या आणि शोनापैकी एकीलाच निवडावं लागेल. ठीक आहे, तुझा हाच हट्ट असेल तर मी एकीलाच निवडतो. शोना, त्यांना बाहेर जायला सांग. पियू, पियू ऐका आमचं. आत्ता गाडी मागं फिरवायला लावतो. आज काय असेल ते सोक्षमोक्ष लावतो त्या शोनाचा.
त्या शोनाचा फोन का येईना झालाय? हं? काय झालं असेल तिकडं? त्या पिऊन तर तिला बाहेर काढलं नसेल ना? असं जर झालं असेल ना तर सगळा खेळच संपून जाईल. अगं शोना, काय काय झालं तिकडं? कवाची वाट बघते तुझ्या फोनची. बोल की. हे बघ, आली का ती पिऊ? तिनं तुला घराच्या बाहेर तर नाही ना काढला? कांचनजी, मी शोना आहे, शोना. कधी कुठं जायचं आणि कुठून बाहेर पडायचं हे मी ठरवते. म्हणजे पिऊ आली नाही तिकडं? आली ना. थँक्यू कांचनजी, तुम्ही मला आधीच अवेअर केलं, त्यामुळं मला हा सगळा ड्रामा व्यवस्थित डिझाईन करता आला. कांचनजी, मी आहे ना आजपर्यंत माझ्या एखाद्या फिल्मसाठी सुद्धा एवढा सॉलिड परफॉर्मन्स नव्हता दिला. परफॉर्मन्सचं कौतुक राहू दे, काय झालं ते सांग. काय झालं? त्या राजवीरनं पियूला घराबाहेर काढलंय. काय? वीरूनं पियूला बाहेर काढणं शक्य तरी आहे का? सगळं शक्य आहे कांचनजी. शोना त्या दोघांच्या मध्ये असेल ना तर एव्हरीथिंग इज पॉसिबल. त्या पियूनं त्याच्यासमोर ऑप्शन्स ठेवले होते, मी की ती, आणि त्यांनी मला निवडलं. तू खरं सांगतेस? अगं, हे काय आखरीत घडलंय असं? सपन तर नाही ना? सपन नाही. अगं शोना, मला ना आनंदाच्या उकळ्या फुटता येतात ना, पण काय करू ग? गेले काही दिवस ना सतत तोंडावर आपटते आम्ही. पण तू खरं बोलतेस ना? हो कांचनजी, तुम्ही ना आल्यावरती त्या पिऊलाच विचारा, नाहीतर तिच्या बापाला. त्या दोघांचंही माझ्या राजवीर समोर काहीच चाललं नाही. बिचारे असं छोटंसं सॅड फेस घेऊन इथून निघून गेले. काय सांगतीस? अगं, मी पाहिजे होती तिथं त्या दोघांची तोंड बघायला. अगं, मला तर हे सगळं ऐकून असं वाटतंय की आनंदानं अटॅक बिटॅक यायचा. इतकी भारी बातमी दिलीस तू. पण मला सांग, हे सगळं कसं झालं? कांचनजी, दॅट इज माय टॉप सिक्रेट. ते मी कोणालाच नाही सांगणार. राहिलं, नको सांगू. पण हा, त्या वीरूला तुझ्या मिठीतनं सोडू नको आता. त्या पियूचा बाजार कसा उठवायचा ते मी बघते. घ्या, तिची चांगलीच काळजी घ्या. चांगलीच घेते. लय उडत होती ना त्या वीरूच्या जीवावर. आता बघू की कशी फडफडती ती. तिचे पंख कायमचेच कापून टाकते की नाही बघच तू.